मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. मातोश्रींच्या आठवणीने विलासांना शिंदे व्याकुळ. उपमहापौर झाल्यानंतर सन्मानला प्रतिक्रिया. अण्णा, प्रत्येक विजयानंतर आल्या आल्या आपण आईच्या पाया पडायचं. आज काय भावना? आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्य या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे गिरीशभाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब, आमचे गटनेते आणि जिल्हा प्रमुख उपनेते अजयजी बोरस्ते, सुहासांना कांदे, शिवसेनेचे सगळे नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक पदाधिकारी, या सगळ्यांच्या सहकार्याने आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नाशिक महानगरपालिकेचा उपमहापौर होण्याचा मला सन्मान या ठिकाणी आज मिळालेला आहे. फार मोठा आनंद आज माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, पक्षासाठी आहे. परंतु हे स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं ती माझी आई मात्र आज माझ्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून मी आईच्या नेहमीच आजपर्यंत जेव्हा असेल पाया पडायचो. परंतु 15 दिवसापूर्वी माझी आई माझ्यात राहिली नाही, आमच्यात राहिली नाही. म्हणून आज आईचा प्रथम या ठिकाणी कुठला तरी विजय मिळवल्यानंतर फोटोचं दर्शन घ्यावं लागलं. हे फार मोठं दुःख पण आहे. परंतु शिंदे साहेबांनी हे दुःख हलकं व्हावं आणि सतत जनतेच्या सेवेमध्ये राहावं. आणि शिंदे साहेबांनी घोषणा केली होती निवडणुकीच्या दरम्यानमध्ये नाशिक शहरामध्ये जेव्हा सभा झाली तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की हे नाशिक ही आई म्हणून हिची सेवा करू, असं घोषवाक्य मान्य शिंदे साहेबांचं होतं. आणि त्यांच्या आदेशानुसार उपमहापौर म्हणून अजय दादा असतील, आमचे सहकारी असतील, त्यांच्यासोबत या नाशिकची आई म्हणूनच आम्ही सेवा करू, एवढंच आपल्याला सांगतो. दादा, मला असं वाटतं की केंद्रात, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि नाशिकचं आता खरं उद्दिष्ट काय आहे तर पुढचा श्रीरस्त कुंभमेळा आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून खरं तर आज हे यश आम्हाला लाभलं आहे. आणि साहेबांचा संदेशच असा होता की निवडणुका होतात, परंतु निवडणुकांनंतर तरी किमान आपण नाशिक शहर डोळ्यासमोर ठेवून नाशिकच्या विकासासाठी आपण एकत्र काम करू. आणि त्यामुळेच आज आपण बघतात की माझे अत्यंत जवळचे मित्र, माझे बंधू विलासांना शिंदे हे नाशिकच्या उपमहापौरपदी विराजमान झाले. थँक्यू. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.